नमस्कार, मी दिव्या कोंतम RHP मराठी न्यूजच्या गप्पाष्टक या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आपण पाहतो आपल्या नेहमीच्या जीवनात की अशा अनेक डॉक्टर्स आहेत जे नेहमी उपचारांसाठी आलेल्या व्यक्तींकडे पैसे नसतील तर ते मोफत उपचार त्यांच्यावर करतात. पण आपल्याला अशी ही व्यक्ती माहिती आहे जे भिक्षुकांसाठी काम करते, भिक्षुकांजवळ ती जाते आणि स्वतः त्यांचा उपचार मोफत पद्धतीने करते. तर अशी व्यक्ती कोणी नसून डॉक्टर अभिजित सोनवणे हे आपल्यासोबत आज गप्पाष्टक या कार्यक्रमात आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात, त्यांचे व्यक्तिगत जीवन, त्यांचा कामाचं स्वरूप या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करूयात. सर्वप्रथम नमस्कार सर, RHP मराठी न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीचाच प्रश्न मला असा विचारावा वाटतो की तुम्ही सकाळी 10 ते 4 असेल 3 हा जो वेळ आहे, या वेळेमध्ये तुम्ही मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल किंवा चर्च या बाहेरचे भीक मागणारे नागरिक असतील किंवा भिक्षुक असतील त्यांना तुम्ही मोफत उपचार रस्त्यावरच देता. तर ही जी प्रेरणा आहे ती तुम्हाला कुठून मिळाली? मी 1999 साली डॉक्टर झालो आणि नंतर एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम करत होतो. त्यावेळेला माझी सॅलरी, माझं टोटल उत्पन्न 5 ते 7 लाख रुपये दर महिना होतं. परंतु आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाला मात्र प्रत्येकावरती काहीतरी अडीअडचणी असतात, चढ आणि उतार असतात. तसं आयुष्याच्या त्या सुरुवातीलाच एक उतार लागला होता खूप डीप. त्या उतारावरती ज्या वेळेला मी थोडासा डिप्रेस झालो होतो, अशा काळामध्ये एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत केली होती. तर आयुष्याची दोन्ही टोकं पाहिली की एकदा भूक लागलेली असताना कसं वाटतं आणि एकदा भूक लागलेली नसताना, म्हणजे उपाशी असताना एकदा कसं वाटतं आणि पोट भरल्यानंतर कसं वाटतं, दोन्ही टोकं पाहिली होती. आणि ज्या वेळेला मी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होतो त्यावेळेला ज्या काही गोष्टी भौतिक, ज्याला आपण म्हणतो सुख, ज्याला पैशाने विकत घेतात, त्या सगळ्या गोष्टी विकत तर घेतल्या होत्या आणि सगळ्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती होतो, मोठ्या टप्प्यावरती होतो. पण त्यावेळेला असं वाटलं की हे सगळं जर जे काही मला मिळालं आहे, त्या मी ज्या वेळेला भरकटलो होतो किंवा भरकटत होतो त्या काळात जर त्या आजोबांनी जर मला हात नसता दिला, कदाचित मी इथपर्यंत आज येऊ शकलो नसतो. आणि म्हणून मग आता एक भिक्षेकरी ज्याच्याकडे काहीच नाही आहे तो एका डॉक्टरला जर हात देऊ शकतो, तर एक डॉक्टर ज्याच्याकडे सगळं काही आहे तो एखाद्या भिक्षेकऱ्याला का नाही हात देऊ शकत, हा विचार करून मग 2015 साली मी जॉब सोडला. आणि जॉब सोडून त्या एका भिक्षेकऱ्यांनी, त्या एका बाबांनी मला मदत केली होती. तर आपणही अशा लोकांना मदत करू ह्या भावनेनी हे काम 2015 पासून सुरू केलं. ओके, म्हणजे 2015 पासून ते आतापर्यंत हे काम असंच सुरू आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या वेळ 10 ते जे असेल त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं असं हॉस्पिटल वगैरे काही तुम्ही केलं आहे की जिथे नागरिक स्वतः येतील, जे भिक्षुक नसतील पण त्यांचं राहायला घर वगैरे आहे, पण असं काही मोठा आजार किंवा काही नॉर्मल आजार आहे पण उपचारासाठी किंवा औषधांसाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, असे नागरिक जर तुमच्याकडून मदत इच्छुक असेल तर त्यांना तुम्ही काय सांगा? मी पूर्वी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये जॉबही करत होतो आणि माझा स्वतःचा दवाखानाही होता. पण हे जेव्हा काम सुरू केलं मी त्यावेळेला त्या ऑर्गनायझेशनचा मी राजीनामा दिला आणि दवाखाना आणि हे बाहेरचं काम ही कसरत जमणं शक्य नव्हतं. त्यावेळेला माझी मिसेस डॉक्टर मनीषा सोनवणे ती हा दवाखाना चालवते आणि मी पूर्णपणे फक्त भिक्षेकरांसाठी रोडवरतीच असतो. काय होतं की मी काही स्पॉट्स ठरवून ठेवलेत, म्हणजे जसं आपण एखाद्या व्यक्तीला अपॉइंटमेंट देतो तसं आपण देवांना सुद्धा वार दिलेले आहेत बघा वाटून. सोमवार शंकराला, मंगळवार देवीला, बुधवार गणपती, गुरुवार साईबाबा, शुक्रवार अल्लाला, शनिवार मारुतीला, रविवार येशूला. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो ना त्या दिवशी तिथं भक्त जास्ती असतात. जिथं भक्त जास्ती असतात त्या मंदिर किंवा मशिदीच्या बाहेर भिक्षेकरी सुद्धा जास्त असतात. माझ्या दृष्टीनं दोघंही सारखेच आहेत असं मला वाटतं, कारण भक्त मंदिराच्या आत मागत असतात, भिक्षेकरी मंदिराच्या बाहेर मागत असतात काहीतरी, त्याच्यामुळे दोघंही तसं सारखेच आहेत माझ्या दृष्टीने. तर मग मी असं स्पॉट्स ठरवून घेतले. सोमवारी मी फक्त शंकरांच्या मंदिराच्या बाहेर जाऊन ह्या लोकांमध्ये बसतो, मंगळवारी देवीच्या, असे एक 47 स्पॉट्स आहेत. अशा 47 स्पॉट्समध्ये मी साधारण 1100 भिक्षेकरांना कव्हर करतो. आणि त्यांना देताना एका व्यक्तीला मी आज जर भेटला असेल तर पुन्हा सर्क्युलर याच्यामध्ये माझी त्याची भेट पुन्हा 15 दिवसांनी होणार असते. तर 15 दिवसांची गोळ्याने औषधं मी त्याला सतत देतच असतो. याच्यामध्ये जर समजा गरज पडली तर मग डॉक्टर मनीषा जिथं दवाखाना करतात त्या दवाखान्यामध्ये मग मी म्हणजे 15 दिवसांनी मी भेटण्याच्या पूर्वीच त्याला काही गरज असेल तर मी त्याला दवाखाना कुठे आहे काय या लोकांना माझं माहिती आहे, त्याच्यामुळे काही गरज पडली तर हे डॉक्टर मनीषाकडे जातात मग. आणि डॉक्टर मनीषा ही मला रस्त्यावरती डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून मदत करते, प्लस दवाखाना चालवते. दवाखाना चालवण्याचं मूळ कारण हे की
मी जॉब सोडलेला आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. माझ्या पोटापाण्याचं जे काही आहे ते तिथून मिळतं आणि मनीषा जे काही पैसे जे काही कमावते ते त्याच्यात माझं कुटुंब चालतं आणि प्लस भिक्षेकरांसाठी जी काही लागेल म्हणजे साधारण आम्ही असं ठरवलं एक 70 ते 80% तिच्या उत्पन्नातून जे काही स्वतःसाठी वापरायचं आणि 20 ते 30% जे काही राहिलेलं आहे ते आपण पुन्हा भिक्षेकरांसाठीच द्यायचं. तर असं स्वार्थातून परमार्थ असं चालू आहे. ती कमवते आमच्या पोटासाठी आणि मी आहे तो रस्त्यावरती यांच्या पोटासाठी. चालेल. तुम्ही म्हटलं ते मॅमचं हॉस्पिटल कुठं आहे तुम्ही सांगू शकाल का? की जेणेकरून शिवाजीनगर गावठाणमध्ये आहे दवाखाना आणि पेड आहे परंतु तो दवाखाना. मी फक्त पेशंटला माझ्या जर पेशंट्स असतील तर मी सांगतो की हे XYZ येतील यांच्याकडून पैसे घेऊ नका असं. ठीक. पण बाकी सगळे जे काही ते रोडवरतीच यांची रक्त लघवी तपासणी. मला खरं अजून विशेष 5 वर्षात ह्या 5 लोकसुद्धा अजून माझ्या दवाखान्यात गेले नसतील खरं तर. त्याचं कारण असं की आपण त्यांची रक्त लघवी तपासणी सगळ्या प्रकारच्या तपासण्या आपण त्यांच्या रस्त्यावरती करतो. मी त्यांना रिपोर्टच्या 2 कॉपीज देतो, एक माझ्याकडे एक त्यांच्याकडे. त्यांची हरवली फाटली तरी माझ्याकडे सेफ असते ती कॉपी. सगळ्या हर तऱ्हेच्या ट्रीटमेंट आपण देतो. ऑपरेशन सोडलं तर बाकी सगळं मी रस्त्यावर करतो. जेव्हा ऑपरेशनची गरज असते त्यावेळेला मग वेगवेगळ्या हॉस्पिटलशी टायअप करून घेतलेलं आहे मी. सरकारी आणि खाजगीसुद्धा हॉस्पिटलशी प्रायव्हेट करून घेतलेलं आहे, टायअप केलं आहे. तर हे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा मला गरज पडते त्यावेळी मी त्या ठिकाणी मग घेऊन जातो जी माझ्यापेक्षा सिनियर आहेत किंवा जिथं काही स्पेशलायझेशन लागेल अशा वेळेला मी त्या माझ्या सिनियर डॉक्टरांशी कन्सल्ट करतो आणि त्यांना ती ट्रीटमेंट आपण देतो. त्याचाही खर्च सगळा संस्था करते. चालेल. आजपर्यंत एकंदरीत तुम्ही किती भिक्षुकांना मदत केली असेल किंवा किती उपचार केले किंवा चालू आहे तुमचे अजून उपचार? आत्तापर्यंत माझ्याकडे 1100 म्हणजे 1100 लोक आत्ता माझ्याकडे रजिस्टर्ड आहेत. ओके. यातले ही सगळे माझा जो फोकस आहे हा शक्यतो सगळ्या म्हातारी लोक जे आहेत ज्यांना ज्या मुलांनी सुनांनी नातवंडांनी आपल्या आई वडील आजी आणि आजोबा ह्यांना घराच्या बाहेर काढले ही लोक भीक मागतात. कारण या वयात कुठं काम मिळत नाही. भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही असं त्यांना वाटतं आणि दुसरे मार्ग माहीत नसतात. जरी माहीत असतील तरी सुद्धा त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी भांडवल काहीतरी लागतं. त्याच्यामुळं हा साधा सोप्पा पैसे कमवण्याचा एक इलाज की भीक मागणे. तर ही लोक रस्त्यावरती राहतात, फुटपाथवरती राहतात किंवा कुठल्या तरी झोपडपट्टींमध्ये राहतात. आता ही माणसं ज्या वेळेला 65-70 नंतर काय होतं की मोतीबिंदू डोळ्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतो आणि मोतीबिंदू जर डेव्हलप झाला तर रस्ता क्रॉस करताना किंवा हे करताना गाडीचा फोकस जर डोळ्यावरती आला तर दिसत नाही आणि ॲक्सिडेंट होतात. मग कावेळेला हात तुटतात, पाय तुटतात, कावेळेला डेथ होते. आता काय होतं समजा एखाद्या भिक्षेकराला कोणी उडवलं जरी तरी लोक कोण आहे भिकारीचं जाऊ दे. म्हणजे एखाद्या सामान्य नागरिकाला जर काही झालं तर 4 लोक पळत येतात, परंतु एखाद्या भिक्षेकराला काही झालं जाऊ देत कोण आहे भिकारीचं आहे ना जाऊ देत असं होतं. मग मी याच्यावरती असा तोडगा काढला की यांच्या डोळ्यांचेच आपण सगळ्यांचे ऑपरेशन्स करून घ्यायचे. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना घेऊन गेलो स्टेप बाय स्टेप. अर्थात सगळ्यांची आपण डोळ्यांची तपासणी केली. ज्यांना चष्मा लागला त्यांना चष्मे दिले, ज्यांचे ऑपरेशन्स आहेत त्यांचे ऑपरेशन्स केले. तर ह्या 1100 मधले साधारण 550 लोकांच्या डोळ्यांचं आपण ऑपरेशन केलेलं आहे आणि उरलेल्या लोकांना चष्मा, गोळ्या, औषधं, थोडक्यात काय त्यांना नजरेसंदर्भात काही प्रॉब्लेम येऊ नये आणि त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. या व्यतिरिक्त ह्यांचं तर लाईफ संपलं, परंतु ह्यांची काही वेळेला नातवंड सुद्धा भीक मागायला येतात. मग अशा आपण 52 विद्यार्थ्यांना 52 मुलांना त्यांच्या तिथून बाजूला केलं त्या भिकेमधून आणि त्यांना आपण शिक्षणासाठी ॲक्सेस दिला की जिथं त्यांना कुठं शाळेत घातलं किंवा हे आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आपण करतो. असे 52 विद्यार्थी आहेत की ज्यांचा खर्च संपूर्ण शैक्षणिक संस्था करते. या व्यतिरिक्त काही लोक तुम्ही बघा रस्त्यावरती पडलेले असतात निराधार, 30-30, 40-40 वर्ष एकाच जागेवरती ते असतात. तर अशा लोकांना माझ्याकडे स्वतःकडे काही कुठल्याही 4 भिंती नाही आहेत, वृद्धाश्रम किंवा काहीच नाही आहे माझ्याकडे. मी रस्त्यावरतीच बसून काम करतो, ही लोक जिथं काम करतात तिथं. तर अशी जी रस्त्यावरती पडलेली जी काही माणसं मला दिसतात अशा लोकांना मी उचलतो आणि एखादी जी काही ओळखीचे माझ्या मित्रांचे किंवा ओळखीच्या सगळ्या परिचितांचे जे काही वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रमामध्ये आपण त्यांना दाखल करतो. अशा साधारण आजपर्यंत 16 लोकांना आपण असं दाखल केलं आणि दाखल करताना सुद्धा ही लोक स्वतःचं नाव विसरून गेलेली असतात आणि वृद्धाश्रमात गेल्यानंतर एक फॉर्म भरावा लागतो की व्यक्ती कोण आहे, काय आहे, काय. तर मग आता नाव मलाही माहीत नसतं, नाव त्यांनाही स्वतःचं आठवत नसतं. मग अशा वेळेला काय करतो मी, एखादी जर पुरुष व्यक्ती जर मला कोणी सापडली तर मग
मी माझ्याच मनाने त्यांना नावं देतो. म्हणजे एखादी जर पुरुष व्यक्ती कोणी सापडली तर एकतर देवाचं किंवा संतांचं नाव देतो, म्हणजे तुकाराम, गणपती, शंकर वगैरे अशी नावं देतो. आणि एखादी जर महिला सापडली तर मग देवीचं किंवा नदीचं नाव देतो. मग नाव विचारलं तरी मी सांगतो सरस्वतीबाई, गंगाबाई, गोदाबाई अशी नावं सांगतो. पुढे प्रश्न विचारतात की यांचं आडनाव काय. आता आडनाव प्रत्येकाचं वेगळं काय सांगावं मला कळत नाही. अशा वेळेला मी हे सगळं एक माझं कुटुंब असं समजतो, हेच माझे आई वडील आजी आजोबा आहेत असं समजतो. आडनाव ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला मला असं वाटतं की जर मी हिला आई म्हणतो, जर यांना वडील म्हणतो, तर यांचं आडनाव सुद्धा सोनावणेच असणार आहे ना. त्याच्यामुळे नाव ह्यांना मला जे आवडेल ते मी देतो आणि आडनाव यांचं सोनावणेच लावतो. जेव्हा ही मंडळी जातात निघून आयुष्यातून त्यावेळेला यांचे अंत्यसंस्कार सुद्धा मी जे काही नातं त्या फॉर्मवर लावलं असेल, मुलगा असेल, नातू असेल, अजून काही असेल, त्याच नात्याला आधार मानून आपण या लोकांचे अंत्यसंस्कार सुद्धा करतोय जे गेले ते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा बाळ जन्माला आलं की बारसं होतं. आमच्याकडे उलट आहे, मृत्यू समयी आम्ही त्यांची बारशी घालतोय सगळ्या लोकांची. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की असे कितीतरी जगात प्रत्येकाला एकच आई आणि एकच वडील असतात. पण मला सांगायला खूप आनंद होतो की मला कमीत कमी 200-300 आया आहेत, 200-300 बाप आहेत, 200-300 आज्या आहेत, 200-300 आजोबा आहेत आणि ह्या वयामध्ये मला 200-300 मुलं सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आय एम सो फॉर्च्युनेट. काही वेळेला वाटतं की मी हे करतोय म्हणजे खूप आनंदही होतो आणि काही वेळेला एका बाजूने दुःख होतं की मला हे करावं लागतं. कारण समाजामध्ये कोणीतरी भिकाऱ्यांचा डॉक्टर आहे ही गोष्ट खरं तर समाधानकारक नाहीये. म्हणजे आपण कुठं चाललोय की भिकाऱ्यांचा डॉक्टर तयार व्हावा, जन्माला यावा अशी परिस्थितीच निर्माण व्हायला नको आहे. लोकांनी त्यांच्या आई वडील आजी आजोबांना घराच्या बाहेरच नाही काढलं. नवीन भिक्षकरी जर तयार नाही झाले तर कदाचित माझ्यासारख्या डॉक्टरला हे काम थांबवायला लागेल आणि थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे हे भिक्षकरी तयारच होऊ नयेत, कुणीही भीक मागू नये जगामध्ये, या कल्पनेने सुरू आहे. सो तुम्ही आता सांगितलं की त्यांचे फॉर्म भरताना तुम्ही देवी देवतांचे किंवा नदींचे वगैरे तुम्ही नावं देता, असं का? नाव काय देऊ? ओके. एखाद्या व्यक्तीला नाव काय देऊ मी? आता त्या व्यक्तीला स्वतःचं नाव माहित नाही, मी त्यांना काय नाव म्हणजे रमेश, सुरेश काहीतरी मला द्यावंच लागेल ना. मग अशी नावं सोडून तुम्ही तुम्ही म्हणले की देवी देवतांची नाव असतील किंवा नदींची नावं असेल, मग ही नाही, याच्यात विशेष खास असं कारण काही नाहीये. एक असं काय म्हणूयात आपण की याला काही ठरवून असं काही केलेलं नाहीये. एकदा सुरुवातीला काय झालं होतं की माझ्या एका पेशंटला आयुष्यातल्या पहिल्या व्यक्तीला मी वृद्धाश्रमात घेऊन गेलो होतो आणि मी तिथं पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो आणि पोलीस स्टेशनला मला तो फॉर्म भरायचा होता. पोलीस मला विचारत होते की म्हणजे मी पोलिसांना सांगून त्या व्यक्तीला वृद्धाश्रमात घेऊन चाललेलं. तर पोलीस मला विचारत होते की यांचं नाव काय. म्हटलं सर मला माहीत नाही. म्हणजे सांगा काहीतरी, मला लिहावं लागेल नाही तर सांगा काहीतरी. तर मी जिथं बसलो होतो पोलीस स्टेशनला मागे एक तुकारामांचा एक अभंग लिहिलेला होता आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं संत तुकाराम. म्हटलं सर लिहा तुकाराम. आणि तिथून मग तुकाराम आडनाव काय लिहू, लिहा माझं नाव सोनावणे. अशा ह्याने ते पहिल्या याच्यापासून सुरुवात झाली. बाकी त्याला रिझन असंच असं काही नाही की देव देवता ही सगळी लोक देव आणि देवता आहेत. प्रत्येक माणसामध्येच देव आणि देवी आहेत, त्याच्यामुळं सेपरेट काही, परंतु रिझन असं काही कुठलं असंच नाहीये त्याच्या एका प्रसंगावरून तुम्हाला ते पडत गेलं. हो, म्हणजे काही फार मोठा गहन विचार होता त्याच्यामध्ये, असं काही नव्हतं. पहिल्यांदा जे झालं ते अगदी चुकून झालं होतं. त्यांच्याच मागे असं लिहिलेलं होतं भिंतीवरती. मी म्हटलं सर लिहा तुकाराम लिहा असं. तिथून ती सुरुवात झाली. मग नंतर सुद्धा दुसरा पेशंट ज्यावेळी मला भेटला त्यावेळी त्याला अशाच एका संतांचं नाव दिलं, असं त्यांना नामदेव दिलं. जी काही सुचतील ती नावं. ठीक आहे. कोरोनाच्या आधी आणि आता कोरोना आल्यानंतर तुमच्या कामातला अनुभव कसा आहे? कोरोनाच्या आधी माझ्याकडे ठराविक काही भिक्षकरी होते ज्यांना जे मला काय म्हणूयात पूर्ण आमचं मला माहिती होतं हे ठराविक भिक्षकरी आहेत. आणि गेली 5 वर्ष मी या काही 2-4 दिवसातून एखाद दुसरा नवीन व्यक्ती मला कोणीतरी भेटायचं, मी त्याची माझ्याकडे नोंद करायचो. हे कोरोनाच्या पूर्वीचं होतं. आता काय झालंय, कोरोनाच्या नंतर काय झालंय की बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. ज्या महिला, ज्या ताई कोणाच्या तरी घरी धुणं भांडी म्हणून काम करत होत्या त्यांना सोसायटीत आतमध्ये येण्याची परमिशन नाही आहे. त्याच्यामुळे 1 महिना कसा तरी ढकलला, दुसरा कसा तरी ढकलला, पुढं मात्र सगळंच अवघड झालं, कुटुंब चालेनासं झालं. अशा काही लोकांनी नाईलाजानी रस्त्यावरती येऊन याचक म्हणून याचना, म्हणजे भिक्षकरी ह्या शब्दापेक्षा लोकांकडे
आम्हालाही काहीतरी द्या, आम्हालाही काहीतरी द्या, अशी आज कितीतरी मॉल्सच्या बाहेर असे हे लोक आहेत उभे, जे मोलमजुरी करतायत, त्यांची कामं गेली आहेत, त्यांना नाहीत नोकऱ्या किंवा त्यांना नाही आहेत. अशा बऱ्याच लोकांना ज्यांच्या हातावरची पोटं आहेत, असा लोकांचा इन्कम थांबलेला आहे आणि त्यांचं घर पूर्णपणे ढासळण्याच्या परिस्थितीत आहे. ह्या लोकांना सुद्धा आज रस्त्यावरती यावं लागलं. तर मी जिथं रेग्युलर माझ्या भिक्षकांना भेटायला जातो तिथं 5-50 अशी लोकं असतात एक्स्ट्रा. मी म्हणतो, अरे तुम्ही कसं काय आता याच्यामध्ये, कारण 5 वर्षात तुम्ही कधी दिसला नाही, काल नव्हता, आज कसं काय आला. त्यावेळेला हे समजलं की हा एक ग्रुप खूप मोठा. केटरिंग हा व्यवसाय असा आहे की जिथं मुलं वाढपी म्हणून काम करतात, आचारी म्हणून काम करतात. हा खूप मोठा गट एक आहे आत्ता. कितीतरी शेकड्याच्या संख्येमध्ये हा गट आहे. ह्या गटाला आत्ता काहीच काम नाही आहे. ही सगळी तरुण मंडळी आत्ता जिथं कुठं कोणी फुकट खायला देत आहे तिथं लाईन लावून उभे राहतात. जिथं कोणी किराणा देतं, एखादी दानशूर व्यक्ती, तिथं लाईन लावून उभे राहतात. मी गोळ्या औषध देतोय तर मग ते मिळण्यासाठी तिथं लाईन लावून उभे राहतात. काम काही करत नाहीच आहे तर करूच शकत नाही. आणि तर करोनाच्या आधी जे काही ठराविक भिक्षेकरी होते, ह्या करोनामुळे जे लौकिक अर्थानं ज्यांना भिक्षेकरी म्हणता येणार नाही परंतु परिस्थितीने त्यांना भीक मागायला लावली, असे खूप लोक मला सापडत आहेत. रोजचे 150 ते 200 नवीन लोक मला दिसतात की जे आजपर्यंत कधी नव्हते आणि आज एकदम समोर उभे आहेत माझ्या. तर ही खूप वाईट गोष्ट आहे याच्यामध्ये की सगळ्या ह्या करोना काळामध्ये भले मोठ्या लोकांचे व्यवसाय ठप्प आहेत आज, आणि भले लोक जे आहेत ते असे कमरेत वाकलेत ह्या परिस्थितीमुळे. तर जी हातावर पोट असणारी जी मंडळी आहेत त्यांचं तर अतिशय वाईट हाल आहेत. त्यांनाही रस्त्यावरती यावं लागतं. हा फार मोठा फरक मला जाणवतोय आत्ता. तुम्ही म्हणले की या कोरोनाच्या काळामुळे जे भिक्षुक आहेत त्यांच्यात कुठेतरी वाढ झालेली तुम्हाला दिसते आणि ते नवीन वर्ग तुम्हाला कुठेतरी पाहायला मिळतोय. तर ते न मागके भिक्षुक जे आहेत, जे याचना न करता, यांच्यावर काही उपाययोजना तुम्हाला सुचतात की बाबा सरकारने करावं किंवा कोणी दानशूर व्यक्तींनी करावं किंवा कोणत्या संघटनेने करावं? तुम्हाला असं काय वाटतं त्याच्यावर? सुरुवातीला आपण सगळेच नवीन होतो. करोना म्हणजे काय, कशामुळे होतो, काय काळजी घ्यायची, कोणालाच विशेष माहीत नव्हतं. काही डॉक्टर्स सोडले तर बाकी सामान्य वर्गाला फारशी माहिती काही नव्हती. सगळेच गडबड आणि गोंधळलेले होते. त्याच्यात व्हॉट्सअपवरती उलट सुलट सरळ बातम्या येत होत्या, टी व्हीवरती येत होत्या. सगळं कन्फ्युजन होतं, सगळं गोंधळलेलं वातावरण होतं सुरुवातीला. परंतु नंतर हळूहळू आजच्या घडीला चित्र बऱ्यापैकी क्लिअर आहे. करोना काय आहे, कुठून होतो, कशामुळे होतो, काय केल्याने होत नाही, एक जनरल सामान्य माहिती आता सगळ्या लोकांना माहीत आहे. तर मला असं वाटतं की आता जी आहे ही परिस्थिती आपण स्वीकारायला हवी आहे. आणि जसं आत्ता सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर अनलॉक करायला सुद्धा सुरुवात केली. म्हणजे हळूहळू ते लॉक जे काही होते ते काढत चालले होते. तर त्या पद्धतीने हळूहळू का होईना हे कुठंतरी व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टी अर्थात शासनाने जे काही घालून दिलेले नियम आहेत ते पाळून, सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क आहे, हात धुणं आहे, स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या घरातलं खाणं असेल किंवा जे काही आता सगळ्यांना माहिती आहे ते काही मी रिपीट नाही करत, या गोष्टी पाळून प्रत्येकाने सिरियसली गंभीरतेने त्या पाळून, म्हणजे उगीच पोलीस मारतात म्हणून पाळायचं किंवा लोक बाहेरचे ओरडत आहेत म्हणून पाळायचं हे न करता मी आणि माझं कुटुंब यांना याच्यापासून वाचवायचं आहे, या भावनेतून खरोखर प्रत्येकाने या गोष्टी जर पाळल्या आणि हळूहळू प्रमाणात जर हे काम सुरू केलं तर अर्थव्यवस्था, अर्थात माझी तेवढी पात्रता नाही अर्थव्यवस्था वगैरे असल्या गोष्टी बोलायची, परंतु जो काही हा समाज आहे यांना थोडंसं पोटापुरतं जरी खायला मिळालं ना तरी यांनी भीक मागणं किंवा हे याचना करणं जे काही हे कमी होऊन जाईल आणि हळूहळू कमी होऊन जाईल या गोष्टी. मात्र हे सोशल डिस्टन्सिंग आणि या सगळ्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. हे पाळत व्यवसाय सुरू ठेवावेत असं मला वाटतं. वैयक्तिक मत आहे माझं.